हॅलो फ्रेंड्स. आजच्या या भागामध्ये CSS बद्दलचं मी एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहे. जस्ट चेक इट. सो आपल्याला माहित आहे आपण एडिटर वापरतोय, सबलाईम टेक्स्ट एडिटर. सो याच्यामध्ये HTML चा कोड लिहायचा आहे, ज्या पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये बघितलं असेल. सॅम्पल HTML चा कोड ज्या पद्धतीने लिहितो आपण त्या पद्धतीनं. सो याच्यामध्ये आपण CSS रिलेटेड गोष्टी बघतोय. सो हा तुमचा सॅम्पल प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये आपण जस्ट सिंपल एक डॉक्युमेंट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आपले सिलेक्टर्स आहेत ते सिलेक्टर यूज केलेले आहेत आणि त्या सिलेक्टर रिलेटेड आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल करून पाहिलेलं आहे. तर बघूया. सुरुवातीला आपण HTML चा बेसिक कोड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक लोगो लिंक केलेला आहे. यू नो दॅट व्हेरी वेल. सो आपलं टायटल दिलेलं आहे फर्मा वेबसाईट डिझाईन. ओके, हे दोन लिंक केलेले आहेत स्टाईल शीट. सो या ठिकाणी आपण पहिला क्लास वापरलेला आहे. ओके, सो इथंही क्लास वापरलेला आहे ज्याचं नाव आहे हिडर. सॉरी. सो या हिडरला तुम्ही क्लास असेल तर आपल्याला माहित आहे काय वापरायचं आहे. सो नोट्समध्ये आपण दिलेलं आहे, लेक्चरमध्येही पाहिलेलं आहे. सो या ठिकाणी बघूया. सो स्टार आपण केलेला आहे. स्टार मीन्स ऑल युनिव्हर्सल सिलेक्टर. जर क्लास वापरला असेल, आयडी आपण टॅगमध्ये सिलेक्टरमध्ये जर क्लास वापरला असेल तर आपण तो काय लिहितो, डॉट ऑपरेटरने लिहितो, राईट. सो आपल्याला डॉट वापरायचं आहे आणि आयडीचं नाव लिहायचं आहे. म्हणजे ते जे काही क्लासचं नाव आपण इथं व्हॅल्यू वापरलेलं आहे ती व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे. अँड देन प्रॉपर्टीज आपल्याला सेट करायचे. सो प्रॉपर्टीज काय केल्यात आपण ह्या सेक्शनसाठी जे पण काय याचा आउटपुट असणार या टोटल सेक्शनसाठी आतल्या भागासाठी आपण मिनिमम हाईट 100 वर्टिकल ठेवलेलं आहे. विड्थ आपण 100% ठेवलेलं आहे. ओके, बॅकग्राऊंड इमेज जे आहे त्याचा पाथ आपण इथं दिलेला आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला सेट करायचं आहे. URL म्हणजे इथं दिलेलं आहे. सो ही जी काय इमेजेसमध्ये जे काय असेल B2, ओके, सो फॉर एक्झाम्पल हे जे काय B2 आहे ही इमेज आपण CSS ला आपण इथं सेट केलेले आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला आपण सेट केलेले आहे होल बॉडीसाठी. ओके, त्याची पोझिशन सेंटर ठेवलेले आहे. कव्हर बॅकग्राऊंड साईज हे कव्हर केलेले आहे, पोझिशन रिलेटिव्ह ठेवलेले आहे. बट सगळ्या पेजचं जे काय मार्जिन आहे ते 0 ठेवलेलं आहे, पॅडिंग 0 ठेवलेलं आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण दुसरा टॅग म्हणजे सिलेक्टर वापरलेला आहे, तो आहे नेव्हिगेशन बार साठी. ओके, सो नेव्हिगेशन बार साठीचा आपण कोणताही आयडी यूज केलेला नाही किंवा कोणताही इथं स्टाईल शीट साठी सिलेक्टर वापरलेलं नाही. ओके, यू कॅन से दॅट प्रॉपर्टीज वापरल्या, सिलेक्टर वापरलेलं नाही याच्यामध्ये. सो याच्यामध्ये आपण काय करतोय, डायरेक्टली त्याला आपण कोणताही रिमार्क कोणताही सिम्बॉल यूज करता डायरेक्ट स्टाईल शीट अप्लाय करतोय नेव्हिगेशन बारला. ओके, सो जे पण काही नेव्हिगेशन बार असणार आहे, सो त्याच्या अंडर जे काही ह्या गोष्टी आहेत ह्याला ही थीम अप्लाय होणार आहे. सो डिस्प्ले कसं असणार आहे, फ्लेक्स, पॅडिंग 2%, 6%, जस्टिफाय कंटेंट, स्पेस बिटवीन, अलाइन आयटम, सेंटर. ओके, अँड इमेजची जी काय ह्याच्या अंडर जो इमेज आहे, ओके, सो इथं इमेज आपण टॅग वापरलेला आहे. सो ही इमेज जी आहे ही इमेज साठीच आपण इथं विड्थ लिहिलेलं आहे 150 पिक्सेल्स. ओके, नाव या ठिकाणी मात्र डिव्ह मध्ये आपण एक क्लास वापरलेला आहे, त्याचं नाव आहे नेव्हिगेशन लिंक्स. सो हे क्लास आहे. सो ऑफकोर्स यू हॅव टू यूज द, आपल्याला काय वापरायला लागणार आहे, डॉट ऑपरेटर, डॉट सिम्बॉल वापरायला लागणार आहे आणि आपल्याला लिहावं लागणार आहे प्रॉपर्टीज त्याच्यासाठी. सो नेव्हिगेशन लिंक्स जे आहे त्याच्यासाठी आपण फ्लेक्स ठेवलेलं आहे 1, टेक्स्ट अलाइन ठेवलेलं आहे राईट. ओके,
देन आपण याच्यामध्ये अगेन एक क्लास वापरलेला आहे फा टाइम्स. ओके, सो इट इज बिल्ट इन. सो आपण त्याच्यासाठी काय लिहिलेलं नाहीये, जस्ट हा बिल्ट इन टॅग वापरलेला आहे. जर इंटरनेट असेल तर ह्या गोष्टी आपल्याला दिसतील. ओके, सो ही जी काही लिस्ट आहे ह्या लिस्टसाठी मात्र आपण प्रोव्हिजन केलेलं आहे. ओके, सो ते जे काही आपण नेव्हिगेशन मधले जे लिंक आहे, म्हणजे ही जी काही आपले युआरएल अनऑर्डर्ड लिस्ट आहे, या लिस्ट मधल्या आतल्या प्रत्येक लिस्टसाठी म्हणजे एल आय साठी आपण इथं थिंक लिहिलेली आहे. ओके, ॲज वेल एज काय याच्यामध्ये एल आय मध्ये अजून ए म्हणजे जे काही आपण रेफरन्स दिलेला आहे, युआरएल कनेक्ट केलेले आहे आपण लेबलला, ह्याच्यासाठीही स्टाईल अप्लाय केलेले आहे. सो पहिली अनऑर्डर्ड लिस्ट आणि लिस्टसाठी जे कॉमन स्टाईल आपण अप्लाय करतोय त्याच्यासाठी प्रॉपर्टीज लिहिल्या आहेत ह्या. अँड देन याच्यामध्ये परत जे काय इंटरनल पार्ट आहे, सो याच्या अंडर युएल एल आय आणि ए आहे. सो अगेन ए साठी आपण इथं प्रॉपर्टीज लिहिलेले आहेत. ओके, सो अगेन इट्स अ क्लास. हे युएल एल आय आणि ए कशाच्या अंडर येते, नेवलिंक्सच्या. सो नेवलिंक्स इज अ क्लास. सो अगेन डॉट यूज केलेलं आहे, प्रॉपर्टीज लिहिलेलं आहे. ओके, त्याच पद्धतीनं याच्यावरती याच्यानंतर इफेक्ट काय व्हायला पाहिजे तो इफेक्ट आपण लिहिलेला आहे. सो तो कसं लिहायचा आहे, कोलन कोलन. ओके, आफ्टर आफ्टर काय व्हायला पाहिजे तर म्हणजे मी त्याच्यानंतर त्याच्यावरती पॉइंटर लिहिला किंवा काय. से फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया. सपोज हे तुम्ही रन केलं तर या ठिकाणी येते. सो आपण आता डिस्कस करतोय नेव्हिगेशन बार म्हणजे हा. जर मी याच्यावर लिहिलं तर या प्रकारचा कलर येतोय. याच्यावर मूव्ह केलं तर हा कलर येतोय. ओके, बट कोणते ऍक्शन होत नाही. सो त्यासाठीची स्टाईल काय आहे, आफ्टर इफेक्ट काय आहे, ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. सो बॅकग्राऊंडला हा कलर येतोय. ओके, आणि त्याचं ट्रान्झिशन जे आहे ते या पद्धतीनं एवढं होतं. ओके, सो ह्या प्रॉपर्टीज आपल्याला लिहायच्या आहेत. ज्यावेळी आपल्याला याच्यावरती ही पहिल्यांदा दिसते, बट बिफोर आफ्टर काय होणार, त्याच्यावरती पॉइंटर नेल्यानंतर ही स्टाईल दिसणार. ओके, देन त्याची विड्थ किती असेल. ओके, सो याच्यावरून नेल्यानंतर म्हणजे याच्यावर पॉइंटर नेल्यावर याच्या एवढीच दिसली पाहिजे. सो त्याच्यासाठीचा ही स्टाईल अप्लाय केलंय. ओव्हर आफ्टर विड्थ इज 100%. ओके, सो अकॉर्डिंग टू त्या वर्डनुसार ती सेट होणार. सो दुसरा क्लास आपण इथं वापरलेला आहे टेक्स्ट बॉक्स. अगेन दुसरं डिव्हिजन आहे. सो दुसरं डिव्हिजन म्हणजे हे पहिलं एक डिव्हिजन. ओके, त्याच पद्धतीनं हा दुसरा डिव्हिजन आहे. ओके, याच्यामध्ये आपण बॉक्स यूज केलेला आहे. सो तो जो दुसरा डिव्हिजन आहे, ओके, सो दुसरा डिव्हिजन मध्ये क्लास टेक्स्ट बॉक्स वापरलेला आहे. तर ऑफकोर्स इट इज अ क्लास आहे म्हणून डॉट वापरलेला आहे आणि त्याच्यासाठीच्या प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहे. अगेन या टेक्स्ट बॉक्स या क्लासमध्ये H1 आहे, P आहे, E आहे. सो याच्यासाठीचं पण स्टाईल आपण असाइन केलेली आहे. सो पहिले H1 साठी बघितलं, त्याची फॉन्ट साईज 62 पिक्सेल प्रॉपर्टी सेट केलेली आहे. देन दुसरा P साठी बघितले, मार्जिन 10px 0.40px, फॉन्ट साईज 14px, कलर हा जो पण असेल तुम्ही इथं वेगळंही नाव देऊ शकता. या प्रॉपर्टीज सेट केलेल्या आहेत P साठी. H1 साठी एवढे केलेले आहे. आणि जे हे बटन आहे, ओके, इथं अगेन एक क्लास यूज केलेला ए मध्ये. क्लासचं नाव आहे हिरो बटन, म्हणजे ही व्हॅल्यू आहे. सो या व्हॅल्यूसाठी अगेन स्टाईल असाइन केलेली आहे. ती स्टाईलच्या प्रॉपर्टीज आहेत या. सो डिस्प्ले इनलाईन ब्लॉक दिसला पाहिजे, टेक्स्ट डेकोरेशन नन असलं पाहिजे, कलर दिस बॉर्डर एवढे, पॅडिंग एवढं, फॉन्ट साईज आहे, बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट, पोझिशन रिलेटिव्ह, कर्सर पॉइंटर. सो हे जे काय टेक्स्ट बॉक्स आहे याच्यावर हे नेल्यानंतर हा इफेक्ट आपण करतोय. सो हा इफेक्ट करण्यासाठी सो हे बटन साठी आपण काम करतोय. ओके, सो जसे याच्यावरती लिहिल्यानंतर ओके याचा कलर चेंज होतोय. सो ती जी काय स्टाईल शीट आहे ती आपण याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो ओव्हर नेल्यानंतर हा कलर बॅकग्राऊंड हे होतोय किंवा हा कलर त्याला होतोय
किंवा ह्या प्रॉपर्टीज आपण सेट करतोय ट्रान्झिशन 1 सेकंडसाठी. सो याच्यानंतर जे काय टॅग आहे दॅट इज द मीडिया, दॅट मीन्स हे काय जे काय तुम्हाला इफेक्ट दिसतोय या टाईपचा इफेक्ट करण्यासाठी ॲज वेल ॲज याच्यावरती काय ॲक्शन करण्यासाठी आपल्याला @मीडिया हा सिलेक्टर यूज करावा लागतो स्टाईल शीटमध्ये. आणि देन मॅक्झिमम विड्थ तुम्हाला सेट करायला लागतं, प्रॉपर्टीज सेट करायला लागतं. सो टेक्स्ट बॉक्ससाठी से @मीडिया इन द सेन्स या होल पार्टसाठी आपण बघतोय. सो या होल पार्टमध्ये पहिला टेक्स्ट बॉक्स घेतलाय, त्याच्यातला H1 जो आहे म्हणजे फॉन्टची साईज ही असली पाहिजे. सो दुसरा घेतोय नो लिंक्स, यातली UL आणि LI ही ब्लॉक साईज मध्ये दिसली पाहिजे. सो हे सगळं ब्लॉक साईज मध्ये दिसतंय. आणि ज्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंकसाठी परत स्टाईल लिहिलेले आहे, या प्रकारे प्रॉपर्टीज सेट केलेले टॉप 0, राईट 0, टेक्स्ट अँड लेफ्ट अँड Z इंडेक्स 2. अशा पद्धतीने एक सॅम्पल आपण या इथं केलेलं आहे. तुम्ही कोणतेही सॅम्पल करून बघू शकताय. ओके, सो स्टार डॉट, ओके, सो आयडीचे एक्झाम्पल मी याच्यामध्ये दिलेलं नाहीये. ते जी PDF फाईल तुम्हाला नोट्सची दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण यूज केलेलं आहे, ते तुम्ही बघा. ओके, सो जसे तुम्ही इंडेक्स फाईल रन कराल, ओके, तसे तुम्हाला हे आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल. सो या ठिकाणी आपण ही स्टाईल अप्लाय करतोय. सो ह्याच्या जर तुम्ही मिनिमाइज करून बघितलं तर हा विंडो येतोय. सो ही स्टाईल याच्यामध्ये येते. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल कुठली स्टाईल कुठे आपण अप्लाय केलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही आउटपुट करून बघायचं आहे. एक एक्झाम्पल सॉल्व करून बघायचं आहे, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द CSS कन्सेप्ट. सो याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला डिजिटल अकाउंटमध्ये तुमच्या अंडर लेक्चर व्हिडिओच्या दिलेल्या आहेत. ती PDF तुम्ही व्यवस्थित बघावी आणि प्रॅक्टिकलमध्ये हा व्हिडिओ टाकत आहे तो नीट बघावा आणि याच्यानुसार एक सॅम्पल करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि टेस्ट सॉल्व केली नसेल तर टेस्टही सॉल्व करून बघा. थँक्यू व्हेरी मच.